गट्टू चिंकीचा हँडमेड गोला. रात्रीचे 10 वाजले होते आणि तेवढ्यात घराची डोरबेल वाजते. आज तुम्हाला यायला उशीर झाला. हो, ऑफिसमध्ये खूप काम होतं, पण मी गट्टू चिंकीसाठी स्पेशल गिफ्ट आणलंय. कुठे आहेत दोघं? अहो, ते तर जेवण करून कधीच झोपले. तुम्ही गिफ्ट इथेच ठेवा, सकाळी बघतील ते दोघं. बाबा गट्टू चिंकीचं गिफ्ट टेबलवरती ठेवून देतात. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आज मी एक स्वप्न पाहिलं चिंकी. त्यात दिसलं की बिंगो हत्तीसारखा मोठा झालाय आणि त्याने मला त्याच्या सोंडेत पकडलंय. हळू बोल गट्टू, नाहीतर बिंगोला ऐकून वाईट वाटेल. तेवढ्यात बिंगो तिथे येतो. गुड मॉर्निंग बिंगो. चिंकी, असं वाटतंय की बिंगोला आपल्याला काहीतरी सांगायचंय. तो स्वयंपाकघराकडे बोट दाखवतोय. चल स्वयंपाकघरात जाऊन बघूया. गट्टू, चिंकी आणि बिंगो तिघेही किचन मध्ये येतात आणि डायनिंग टेबलवरती ठेवलेल्या गिफ्ट कडे पाहून म्हणतात, वाव, गिफ्ट. मी हे रात्री तुम्हा दोघांसाठी आणलं होतं. उघडून बघा. वाव, गोळा मेकर. थँक्यू बाबा. वेलकम मुलांनो. अरे वा, ह्याच्या मदतीने तुम्ही घरीच बर्फाचा गोळा बनवू शकता. आई, आम्ही दुपारी आमच्या मित्रांना बोलवू गोळा पार्टीसाठी. बरं ठीक आहे मुलांनो, पण जर नंतर तुम्ही घर स्वच्छ करायला मदत करणार असेल तरच. ये, ओके डन आई. चल गट्टू, सगळ्यांना सांगूया. हो. गट्टू, चिंकी फोन करून आपल्या सगळ्या मित्रांना दुपारी घरी बोलावतात आणि 2 वाजता सगळे मित्रमैत्रिणी गट्टू चिंकीच्या घरी येतात. बघा सगळ्यांनी, हा आहे आमचा नवीन गोळा मेकर. अरे वा, हा तर किती मस्त आहे. तसं आपण या मशीन पासून गोळा कसा बनवणार आहोत? लगेच सांगते मित्रांनो. आईने आधीच आपल्यासाठी फ्रीज मधून बर्फाचे तुकडे काढून ठेवलेत. आपल्याला या बर्फाच्या तुकड्यांना या गोळा मेकर मध्ये टाकायचेत. असं. चिंकी गोळा मेकरचं झाकण बाजूला करते आणि त्यात थोडेसे आईस क्यूब्स टाकते. हा, असंच. आणि आता त्याला झाकण लावून आपल्याला हे हँडल फिरवायचंय. अगं चिंकी थांब, आधी खाली भांड तर ठेव, नाहीतर बर्फ खाली पडेल. अरे हो, एकदम बरोबर. एक काम करा, आधी सगळ्यांनी आपापली भांडी निवडा, मग आपण सुरू करूया. आणि मग सगळी मुलं एक एक कलरचा बाऊल आपल्याकडे ठेवून घेतात. चिंकी सगळ्यात अगोदर हरीचा हिरवा बाऊल घेऊन गोला मेकरच्या खाली ठेवते आणि हँडल फिरवायला लागते. 1, 2, 3, चला सुरू. आणि खाली बर्फ त्या बाऊल मध्ये पडायला लागतो. वाव, वाव, चिंकी तू तर बाऊल मध्येच बर्फाचा डोंगर बनवलास. हो बंटी, चला आता लवकर सगळ्यांनी आपापले भांडी द्या बरं. ओके. बरं मित्रांनो, या गोळ्यामध्ये टाकण्यासाठी मी आईकडनं हा कच्च्या कैरीचा फ्लेवर घेतलाय. आणि हे बघा मित्रांनो, मी हे रूह अफजा घेतलंय. तुम्हीही सांगा की ह्यामधला कुठला फ्लेवर तुमच्या गोळ्यामध्ये टाकायचा आहे. गट्टू, चिंकी, आम्ही सुद्धा आमच्या सोबत घरून काही फ्लेवर सिरप आणलेत. वाव, मग मी सगळ्यांच्या भांड्यामध्ये भरभर अजून बर्फ टाकते आणि मग सगळ्यांनी आपापल्या आवडीचा फ्लेवरचा गोळा बनवा. ओके. मग चिंकी मशीनच्या मदतीनं प्रत्येकाच्या बाउल मध्ये बर्फाचा गोळा बनवते. सगळ्यात अगोदर मी सांगतो, मी घेऊन आलो आहे मँगो स्वीट सिरप. वाव, यम्मी वाटतंय. हरी आपला मँगो फ्लेवर्ड गोळा चमच्यानं एकदा खाऊन पाहतो. हा तर केवढा स्वीट आणि यम्मी आहे. हरी, तुझी जीभ तर तुझ्या गोळ्यासारखी पिवळी झालीये. आता माझी पाळी. बघा मित्रांनो, मी आणलंय हे चॉकलेट सिरप. चॉकलेट गोळ्याचं नाव तर मी आज पहिल्यांदाच ऐकलंय गुड्डी. म्हणूनच तर आज मी नवीन काहीतरी तयार करणार आहे. हा, इतकं बोलून गुड्डी चॉकलेट सिरप टाकून ब्राऊन चॉकलेटचा गोळा बनवते आणि सगळे तिचा गोळा ट्राय करतात. हा इतकाही वाईट नाहीये, पण इतकाही छान नाहीये. आतापर्यंतचा बेस्ट गोळा तर हरीचाच होता, मँगो फ्लेवर. कदाचित माझी ही चॉकलेट फ्लेवरची आयडिया तर चांगली नव्हती.
नवीन इन्व्हेन्शन फेल्ड. चला चला, आता माझी वेळ. मी माझ्यासोबत आता आणलेलं आहे स्ट्रॉबेरी सिरप. माझी आई हे सिरप माझ्या आवडीचा स्ट्रॉबेरी केक बनवायला यूज करते. हो, टाकून बघ बर बंटी. स्ट्रॉबेरी सिरप बर्फाच्या गोळ्यावरती टाकून बंटी पिंक गोळा बनवतो आणि टेस्ट करतो. यमी. पण बघा, आता मी अजून एक कमाल करतो. बंटी एक ग्लास घेतो आणि त्यामध्ये आपला सगळा बर्फ टाकतो. अरे, हे काय केलंस बंटी? आता बनेल खरा बर्फाचा गोळा. हे पहा, आता मी काय माझ्यासोबत आणलंय. बंटी आपल्या खिशातनं कुल्फी स्टिक सुद्धा काढतो आणि एक स्टिक ग्लास मध्ये टाकतो. अब्राकाडाब्रा, गिले गिले छू. हे बघून सगळी मुलं टाळ्या वाजवू लागतात. वाव बंटी, तू तर जिनियस आहेस. आहे तर मी करू शकतो. चला वा बाजूला सगळे. आता बनेल माझा मास्टर गोला. आणि मग मॉन्टी एका काळ्या रंगाची बाटली काढतो. हे काय मॉन्टी? हे आहे माझं स्पेशल कोला ड्रिंक. आणि मग मॉन्टी आपल्या बर्फावरती ते कोला ड्रिंक टाकून देतो आणि मग आता जाईल याच्यावरती सॉल्ट. मॉन्टीला हे सगळं करताना बघून सगळे मित्र एकमेकांकडे बघून म्हणतात, माहित नाही हा मॉन्टी कसा गोळा बनवतोय मित्रांनो. जे काही आहे खूपच खतरनाक वाटतोय. झाला रेडी. आता सगळेजण पटापट टेस्ट करून बघा. काय? आम्हाला try करावं लागेल? अगदी. इच्छा नसताना सुद्धा सगळेजण मॉन्टीचा गोळा ट्राय करतात. ई, मॉन्टी तू ह्यामध्ये जास्त मीठ टाकलंयस. हो, बरोबर बोलला गट्टू. हा एकदम विचित्र आहे. काय? असं होऊ शकत नाही. मॉन्टी स्वतः सुद्धा टेस्ट करतो. एवढाही काही वाईट नाही. ही मास्टर डिश आहे. तुम्हाला लोकांना नाही कळायचं. ओ नो, हे काय झालं माझ्या बर्फाच्या गोळ्याला? अरे नाही, मास्टर शेफ मॉन्टीचा गोळा पडला. पण तुम्ही काळजी करू नका सर. आता आम्ही सगळे मिळून तुमच्यासाठी खास गोळा बनवू. काय? नाही नाही, त्याची काही गरज नाही. अरे असं कसं नाही? तुम्ही आम्हाला इतकी मस्त डिश खायला घातली, मग आम्ही खायला घालू. आणि मग चिंकी एक नवीन बाउल घेऊन गोळा मेकर मधून पुन्हा काही बर्फ काढते आणि मग सगळे मित्र मिळून त्या गोळ्यामध्ये खूप सारे इन्ग्रेडियंट्स टाकू लागतात. हे ही टाका. आणि हे तर खूप गरजेचं आहे. हे पण टाकते. हे सुद्धा. थोडंसं चॉकलेट सिरप सुद्धा. ओहो, हे तुम्ही सगळं काय बनवताय? मलाही दाखवा. हे घे. झाला मॉन्टी, आता लवकर हा खाऊन बघ. असं वाटतं आता ट्राय करावंच लागेल. मॉन्टी एक स्पून ट्राय करतो, पण त्याची जीभ जळू लागते. तिखट तिखट, पाणी पाणी पाणी. मॉन्टीला पळताना बघून बिंगो सुद्धा त्याच्या पाठीमागे धावायला लागतो. हे बघून सगळे मित्र हसायला लागतात. हा हँडमेड गोळा पार्टी करण्याची तर मजाच आली. काय हो ना मित्रांनो? हा, बरोबर म्हणालास. नाही, अजिबात बरोबर नाही म्हणालास. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.